ब्रेकनंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूयात। तुळजाभवानी मंदिरात 35 वर्षांनंतर चक्क काशीची गंगा उतरली आहे। मंदिरातल्या गोमुखातून पुन्हा पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। गोमुखास पुरातन रूप देण्याचं काम सुरू असताना बंद असलेला 24 तास वाहणारा जिवंत झरा सुरू झालाय। भाविक येथील पाण्यानं हात पाय धुवून डोक्यावर जल शिंपडून मगच श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जातात। झरा सुरू झाल्यानं आता भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याच गोमुख तीर्थातून येणाऱ्या पाण्याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। तुळजाभवानी मंदिरात जे आहे ती काशीची गंगा अवतरली म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, का तर गेल्या 35 वर्षापासून जो गोमुख तीर्थाचा झरा जो होता तो बंद पडला होता आणि या झराला एक वेगळी विशेष आख्यायिका आहे। या आख्यायिका अशी सांगितली जाते की जे काशी इथली गंगा आहे त्या गंगेचं जल किंवा पाणी इथं येतं आणि हे गोमुख तीर्थाद्वारे जो तुळजाभवानीचं भक्त देवीच्या दर्शनाच्या जाण्याच्या अगोदर जो आहे तो आपले हातपाय तोंड हे सगळं जे आहे ते स्वच्छ केलं जातं। मात्र गेल्या 35 वर्षापासून 1988 पासून हे जे आहे ते जल बंद होतं। मात्र मंदिराचं जे जीर्णोद्धार किंवा मंदिराचं जे पुनर्विकास करण्याचं जे काम सुरू आहे त्या कामादरम्यान हे जे आहे तो झरा पुन्हा सुरू झालेला आहे। या झरा बंद असल्याने तांत्रिक सहाय्याने जो आहे तो पाईपलाईन करून पाणी मंदिरात आणून या गोमुख तीर्थाचं सुरू होतं। मात्र प्रत्यक्षात आता आपण पाहू शकतो की हे जल जे आहे ते नॅचरल पद्धतीनं हा झरा कुठल्या पद्धतीनं कुठून पाणी येतं काय येतं याचं जे आहे ते इंजिनियर असतील किंवा अभियंते असतील यांनाही माहीत नाही आहे। हा पण मात्र 35 वर्षापासून हा झरा बंद होता। तो झरा जो आहे तो हे काम सुरू असताना प्रत्यक्षात सुरू झाला आहे आणि त्यामुळेच की काय गंगा जी आहे ती या तुळजाभवानी मंदिरात 35 वर्षापासून अवतरत नव्हती, ती अवतरली आहे आणि याचं हे जे आहे ते आता पुनर्विकासाचं काम सुरू आहे आणि निश्चितच हे काम सुरू झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी अगोदर हे जे गोमुख तीर्थ जे आहे ते त्याचं पाणी घेऊन पायावरती देवीच्या दर्शनासाठी जाणार आणि कुठेतरी हे नैसर्गिकरित्या हे जे पाणी बंद होतं ते सुरू झाल्याने निश्चित तुळजाभवानीच्या भक्तासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर।